मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला खूप सुंदर सांगितलं होतं की मनाला कसं संयमित करायचं. आपलं जे मन आहे, मन हे सूक्ष्म तत्व आहे. शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, आत्मा आहे, त्याच्यानंतर परमात्मा आहे. अशा स्टेप आहेत. तर भगवंताने सांगितलं होतं की जे आपल्यामध्ये प्रचंड ताकदवान, प्रचंड बलशाली आणि इतकी ताकद त्या मनामध्ये आहे, अफाट आणि अनंत ताकद त्या मनामध्ये आहे, असं जे मन आहे सूक्ष्म तत्व, त्या मनाला कसं संयमित केलं पाहिजे. तर 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगामध्ये भगवंतानं सांगितलं होतं, 5व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की मनाला तुम्ही अष्टांग योगाने संयमित करू शकता. म्हणजे अभ्यासाने आणि वैराग्याने तुम्ही मनाला संयमित करू शकता. अर्जुनाने त्या ठिकाणी सांगितलं होतं श्रीकृष्ण भगवंताला की मी वाऱ्याला थोपू शकतो, परंतु मनाला थोपवणं शक्य नाही. एखाद्या वाऱ्याला थोपवणं जसं शक्य नाही, तसं मनाला थोपवणं सुद्धा शक्य नाही. मन इतकं वाऱ्यासारखं वेगवान आहे मित्रांनो. आता क्षणात मन घरात आहे, तर क्षणात लगेच दिल्लीला आहे, दिल्लीतून लगेच आपल्या व्यवसायामध्ये आहे, व्यवसायातून लगेच आपल्याला एखाद्या रील पाहायचं आहे, त्याच्याकडे मन जातं. एखाद्या फेसबुकला पोस्ट करायची, त्याच्याकडे मन जातं. यूट्यूबकडे मन जातं. आपल्या व्यवसायात मन जातं, आपल्या आरोग्याकडे मन जातं, आपल्या कुटुंबाकडे मन जातं, आपल्या नातेवाईकांकडे मन जातं, आपल्या पैशाकडे मन जातं, व्यवसायाकडे मन जातं. असं मन प्रचंड वाऱ्याच्या वेगाने धावत असतं. म्हणून जे मन, जे इंद्रिय आहे मन, त्या मनाला कसं संयमित करायचं, तर अभ्यासाने आणि वैराग्याने मन संयमित करू शकतं. कधी मन आनंदी होतं, कधी मन खिन्न होतं, कधी निराशावादी होतं, कधी उत्साही होतं, कधी हसतं, कधी रडतं. मन चंचल आहे, मरकट चाळे करते, हे अस्थिर आहे, स्थिर नाही. मनाला संयमित करायचं असेल तर अष्टांग योग सांगितलेला आहे भगवंताने. इंद्रियाला संयमित करायचं ना, मन जे इंद्रिय आहे त्याला अष्टांग योगाद्वारे आपण संयमित करू शकतो, अभ्यासाद्वारे. अष्टांग योगाचा अभ्यास जर आपण केला, त्याच्यामध्ये मग यम आहे, नियम आहे, ध्यान आहे, धारणा आहे, प्रत्याहार आहे, समाधी आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, असे 8 जे आहेत, यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, असे 8 जे नियम आहेत, त्या नियमाद्वारे आपण मनाला संयमित करू शकतो. मनाला एका जागेवर आणू शकतो अष्टांग योगाद्वारे. आणि वैराग्याद्वारे आपलं वैराग्य जेव्हा प्राप्त होईल तेव्हा मन संयमित होतं, निग्रहित होतं, कंट्रोल होतं मन. आता वैराग्य कशाचं प्राप्त झालं पाहिजे आपल्याला, तर वैराग्य आपल्याला जो मांसाहार करतो, आपण मांसाहार करतो ना, मांसाहाराचं वैराग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. मांसाहार केला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. नशाबाजी असेल, नशाबाजी सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा वैराग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. जुवा असेल, मटका असेल, जुगार असेल, त्याच्यामध्ये वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. अवैध संबंध असतील, आपले बाहेर एखाद्या ठिकाणी संबंध असतील, अवैध संबंध म्हणजे संबंध असतात, ते संबंध सुद्धा आपण बाहेर केले नाही पाहिजे, त्याच्याशी सुद्धा आपण संयमित राहिलं पाहिजे, निग्रहित राहिलं पाहिजे. म्हणजे असं जर वैराग्य आपल्याला आलं, मांसाहार असेल, जुवा असेल, नशाबाजी असेल, बाहेरचे अवैध संबंध असतील, ते संबंधाचं जर आपल्याला वैराग्य प्राप्त झालं तर त्याने सुद्धा आपल्याला मन आपलं संयमित करता येतं. भगवंताने सांगितलं की ध्यानाद्वारे आपण मन संयमित करू शकतो, ज्ञानाद्वारे आपण मन संयमित करू शकतो, भक्तीद्वारे आपण मन संयमित करू शकतो, कर्माद्वारे आपण मन संयमित करू शकतो. ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोग याचा जर आपण अभ्यास केला आणि भगवंत प्रत्यर्थ कर्म केले, भगवंताला आनंद कशामध्ये आहे
त्याच्या प्रत्यर्थ जर आपण कर्म केले, भगवंताच्या संतुष्टीसाठी आपण कर्म केले, परमेश्वराच्या संतुष्टीसाठी आपण कर्म केले, परमेश्वराच्या ध्यानामध्ये राहिलो, परमेश्वरावर विश्वास असला, भक्ती तेवढी श्रद्धा आपली असली, ज्ञानाचा उपयोग परमेश्वराच्या संतुष्टीसाठी जर आपण केला तर त्याने आपलं मन संयमित होऊ शकतं. ज्ञानयोगाद्वारे, ध्यानयोगाद्वारे, कर्मयोगाद्वारे, भक्तियोगाद्वारे, अष्टांग योगाद्वारे, यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन, प्राणायाम याच्याद्वारे आपण मनाला संयमित करू शकतो असं भगवंताने सांगितलेलं आहे. जीवनामध्ये जगत असताना आपल्याला वेळ मिळत नाही, धकाधकीच्या जीवनामध्ये आहोत आपण. आपल्याला यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन, प्राणायाम हे कधी वेळ मिळायचे याच्यासाठी? तर याच्यासाठी आपल्याला दिवसामध्ये 12 घंटे असतात, त्याच्यामध्ये 5-6 तास आपण कामासाठी देतो, आपल्या वर्कसाठी देतो. नंतरचे जे 5-6 तास आहेत ते आपण मोबाईलसाठी देतो. 3 तास तरी मोबाईलसाठी देतो. ते 3 तास जे आपले वेस्टेज आहेत त्याच्यासाठी जर आपण हे काम केलं, ते 3 तास जर भगवंताच्या भक्तीमध्ये किंवा यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन, प्राणायामामध्ये घातले तर मनाला संयमित करू शकतो. ध्यानामध्ये घातले, ज्ञानामध्ये घातले, कर्मामध्ये घातले, भक्तीमध्ये घातले तर मनाला संयमित करू शकतो. अष्टांग योगाद्वारे मनाला संयमित करू शकतो. ते वेळ आहे. आपण फ्युचरच्या प्लॅनिंगसाठी 2-3 तास देत असतो, वर्क करण्यासाठी 2-3 तास देत असतो आणि बाकीचे जे 2-3 तास असतात ते वेस्टेज असतात. ते वेस्टेज टायमामध्ये जर आपण मनाला संयमित करण्याचा अभ्यास केला आणि मांसाहार असेल, जुगार असेल, नशाबाजी असेल, अवैध संबंध असतील त्याच्यापासून जर आपल्याला अलिप्त ठेवलं तर 100% आपण मनाला संयमित करू शकतो. हे भगवंताने 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगामध्ये सांगितलेलं आहे, अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे. इंद्रियाला संयमित कसं करायचं? तर इंद्रियाला अशा प्रकारे अभ्यासाने आणि वैराग्याने आपण इंद्रियाला संयमित करू शकतो. धन्यवाद. हरे कृष्णा.